हॅलो नमस्कार. PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत 15 ते 20 दिवस टिकणारी टोमॅटोची चटणी. ही चटणी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे. घरात जे साहित्य असतं त्यातच ही बनवून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. इथे मी 8 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. वजनामध्ये हे अर्धा किलो आहेत. एका टोमॅटोचे 2 भाग होतील असं याला कट करून घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. त्याचबरोबर त्यामध्ये 7 ते 8 पाकळ्या लसूण घालायचा व छान फ्राय करून घ्यायचं. टोमॅटो फ्राय करते वेळी दोन्ही साईडने पलटवून त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं, जेणेकरून टोमॅटो दोन्ही साईडने फ्राय होतील. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. 2 ते 3 वेळा याला छान आलटून पालटून दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचं. इथे टोमॅटो छान दोन्ही साईडने फ्राय करून झालेले आहेत. आता इथे गॅस बंद करायचा व हे टोमॅटो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. टोमॅटो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यास याची छान अशी प्युरी बनवून घ्यायची. ही चटणी हवाबंद काचेच्या भरणीमध्ये स्टोअर करून ठेवायची, जेणेकरून ही चटणी 15 ते 20 दिवस छान अशी टिकेल. इथे पाहू शकता टोमॅटोची छान प्युरी तयार झालेली आहे. आता आपण याची चटणी बनवण्यासाठी घेऊ. त्याच कढाईमध्ये मी 4 चमचे तेल घातलेलं आहे. नॉर्मल चटणीपेक्षा या चटणीला थोडंसं तेलाचं प्रमाण हे जास्त लागतं, कारण ही चटणी 15 ते 20 दिवस स्टोअर करून ठेवू शकतो. तेल छान गरम झालं की यामध्ये मोठ्या चमच्याने 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की 1 चमचा उडद डाळ घालायची. त्याचबरोबर 10 ते 15 कढीपत्त्याची पानं घालायची. मोहरी, डाळ व कढीपत्ता छान तडतडला की यामध्ये 4 चमचे लाल तिखट घालायचं. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तेलात तळून घ्यायचं, जास्त करपू द्यायचं नाही व लगेच बनवून घेतलेली टोमॅटोची प्युरी घालायची. टोमॅटोची प्युरी छान तेलामध्ये एकजीव करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिट याला सतत फिरवत राहायचं, जेणेकरून तेलामध्ये प्युरी छान मिक्स होईल. इथे पाहू शकता प्युरी छान मिक्स झालेली आहे. 5 मिनिट शिजवून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. 1 चमचा गूळ घालायचा. गुळामुळे ॲसिडिटीचे प्रमाण कमी होते. गूळ छान चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचा. परत याला 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचं. इथे पाहू शकता 7 ते 8 मिनिट शिजवून घेतल्यानंतर चटणीची कन्सिस्टन्सी एकदम छान थिक अशी झालेली आहे. इथे आपली टोमॅटोची चटणी बनवून तयार झालेली आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा चटपटीत नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.